आजचा विषय आहे खास गृहिणींसाठी आनंदी आणि फ्रेश राहण्याचे 10 उपाय. आपण रोज सकाळी उठतो आणि दिवस कुठे उगवला आणि कुठे मावळला हे आपल्याला समजत सुद्धा नाही. पूर्णवेळ गृहिणी असाल तर कदाचित तुमचा संपूर्ण दिवस घरात आणि घरासाठीच जातो. आणि जॉब करत असाल किंवा स्वतःचा व्यवसाय करत असाल तरीसुद्धा तुम्ही आधी एक गृहिणी आहातच की. तसं असेल तर वरच्या सगळ्या कामांमध्ये अजून एका कामाची भर पडते, ते काम म्हणजे पैसे कमावणं. तर कमवत्या आणि न कमवत्या अशा दोन्ही प्रकारच्या गृहिणींना हा अनुभव येतोच की रोजचं रुटीन काम नीट होतं आहे, घर व्यवस्थित चाललं आहे आणि बारीक सारीक कुरबुरी सोडल्या तर आयुष्य सुरळीत चालू आहे. पण महिनेच काय अगदी वर्ष गेली तरी आपल्या जगण्यात काहीच बदल नाही. आपण घरातल्या, सासरच्या, माहेरच्या आणि कधीकधी तर बाहेरच्या व्यक्तींसाठी अवेलेबल असतो, पण स्वतःसाठी मात्र थोडा वेळ काढायचा म्हटलं तरी अपराधी वाटतं. सकाळी उठलं की कामांची लाईनच लागलेली असते आणि ती लिस्ट संपेपर्यंत तुम्ही अगदी थकून गेलेल्या असता, फक्त शरीराने नाही तर मनाने सुद्धा. हा व्हिडिओ माझ्या अशा सगळ्या मैत्रिणींसाठी आहे ज्यांना बाहेरून बघताना असं वाटतं की ही खंबीरपणे कुशलतेने संसार, नोकरी, व्यवसाय सांभाळतीये, पण आतून तिला कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं, काहीतरी मिसिंग आहे असं सतत वाटत राहतं. तर सगळ्यात आधी हे असं वाटण्याची कारणं काय आहेत हे बघूया आणि त्यानंतर मी काही अगदी प्रॅक्टिकल उपायसुद्धा सुचवणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटेल की मी स्वतःसाठी पण जगते. सगळ्यात पहिली गोष्ट करायची ती म्हणजे हे असं हरवल्यासारखं किंवा चुकल्यासारखं वाटणं, ह्या गोष्टीला प्रत्येक वेळी डिप्रेशन असं लेबल लावणं आपण बंद केलं पाहिजे. निदान कोणत्या तरी सायकोलॉजिस्टशी न बोलता थोडं जरी उदास वाटलं, काही मनासारखं होत नसलं की लगेच मला डिप्रेशन आलं आहे असं म्हणू नका. छोट्या छोट्या गोष्टींनी 2-4 दिवस, अगदी आठवडाभरसुद्धा कधीकधी उदास वाटतं, पण हळूहळू सगळ्या गोष्टींचा विसर पडतो. अनपेक्षितपणे एखादी छान गोष्ट घडते किंवा आलेली समस्या जी असते तिच्यावर उपाय सापडतो आणि आपण परत पहिल्यासारखे होतो. हे डिप्रेशन नाही आहे. पण अशी उदासीची भावना जेव्हा कोणत्याही कारणाशिवाय येते, ती 1-2 महिने तशीच राहते. कामं तर चालू राहतात, पण आपल्या आयुष्यात काहीच चांगलं नाही आहे असं वाटत राहतं. कामात मन लागत नाही, कुणाशी बोलावंसं वाटत नाही. पूर्वी ज्या गोष्टी करून तुम्हाला आनंद मिळत होता, आता त्या गोष्टींमध्ये आनंद वाटत नाही. तर अशा वेळी मात्र एखाद्या काउन्सिलरशी बोला आणि प्रॉपर डायग्नोसिस करून मग डिप्रेशनचा इलाज करून घ्या. कारण आपल्याला काय वाटतं की आपण कुणाशी तरी बोललो, त्यांना सांगितलं तर आपल्याला बरं वाटेल, मन मोकळं होईल. खरं तर कधीकधी मनातलं नुसतं बोलून दाखवल्याने सुद्धा प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्यालाच सापडून जातं. पण हे कधी? जेव्हा समोरची व्यक्ती शांतपणे आपलं म्हणणं ऐकून घेईल. नाहीतर होतं काय की आपण सांगायला जातो आणि समोरची व्यक्ती ऐकून घेण्याऐवजी लगेचच मग असं करायचं ना, मग तसं करायचं ना, असं धाडधाड उपाय सुचवायला लागते. मी समजू शकतो किंवा मी समजू शकते, तुला असं वाटणं साहजिक आहे, असं काहीतरी म्हणावं हे सगळ्यांना सुचतंच असं नाही. पण त्याच्याऐवजी होतं काय, तुम्ही जेव्हा कुणाला सांगायला जाता तेव्हा उत्तर काय येतं की तू फार विचार करतेस, सगळं तर छान चाललं आहे, उगीच छोट्या मोठ्या गोष्टी मनाला लावून घेतेस. सोडून द्यायचं. त्यांच्यासाठी ती गोष्ट नॉर्मल असते. आणि मग आपल्याला सुद्धा असंच वाटायला लागतं की आपणच जास्त सेन्सिटिव्ह आहोत. मनातल्या गोष्टी बोलून दाखवणं आपण टाळायला लागतो आणि वरवर हसून दिवस ढकलत राहतो. हे असं सगळं मनात ठेवून एखाद्या दिवशी अगदी छोट्याशा गोष्टीवर रडू येतं आणि त्यावर सुद्धा टोमणे मिळतात. हळूहळू सगळ्यांच्या सोबत राहून सुद्धा आपण एकटे पडत जातो. असं होत असेल तर आपण स्वतःची मैत्रीण व्हायला शिकलं पाहिजे. ही आहे माझी दुसरी टीप की आपणच आपली मैत्रीण व्हायचे. कारण आपल्याला आतापर्यंत आलेले अनुभव, आपल्यासोबत घडलेले प्रसंग हे पूर्णपणे आपण कुणालाच सांगू शकत नाही आणि आपल्या स्वतः इतकं आपल्याला दुसरं कोणीही समजू शकत नाही. तुमच्या भावना दुसरं कोणी समजू शकत नसेल तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला तसं वाटणं चुकीचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट हीच करा की तुम्हाला अति इमोशनल म्हणणाऱ्या, तुमचं मन समजू न शकणाऱ्या व्यक्तींपासून अंतर ठेवून वागायला शिका. अगदीच संबंध तोडून तर जमत नाही, पण अशा लोकांना मनातल्या भावना सांगणं बंद करा.
10तून एखादीच व्यक्ती असेल जी तुमचं म्हणणं, तुमच्या भावना समजू शकते. अशी एखादी मैत्रीण नक्की जोडा आणि जशी ती तुम्हाला समजून घेते तसंच तुम्ही सुद्धा तिचं म्हणणं शांततेने ऐकून घेत जा, समजण्याचा प्रयत्न करा. आणि समजा नसेलच असं कोणी, तर सरळ स्वतःच्या भावना पेपरवर लिहून काढत चला. हा उपाय नक्की करून बघा. लिहिलेलं वाचून जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर वाचू नका, लगेच तो पेपर फाडून टाका. आणि अस्वस्थ वाटत नसेल तर मात्र नक्कीच 2-3 वेळा वाचा. पुढे काय करायचं किंवा काय नाही करायचं ह्याचं उत्तर कदाचित तुम्हाला तेव्हाच मिळून जाईल. आता राहिली गोष्ट रडू येण्याची. तर रडू येणं म्हणजे दुबळेपणा नाही, ही गोष्ट स्वतःला पक्की समजावा. या गोष्टीबद्दल जर तुम्ही स्वतःला दोष द्याल तर दुसऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवणार? आपल्या भावनांची कदर दुसऱ्या कोणी करू दे नाही तर नाही करू दे, पण आपण स्वतः तरी स्वतःच्या पाठीशी भक्कम उभं राहायचंय. इथूनच आपलं मन शांत राहण्याची सुरुवात होणार आहे. ह्यानंतर तिसरी गोष्ट करायची ती म्हणजे दिवसभरात 2 तास तरी स्वतःसाठी काढायचे. मोबाईलवर स्क्रोल करणं, फेसबुक, इंस्टाग्रामवर रील्स बघणं म्हणजे स्वतःसाठी वेळ काढणं नाही. हे रिलॅक्सेशन नाही आहे. सकाळी डोळे उघडल्यापासून लागोपाठ किती जरी कामं असली तरी त्या लिस्टमध्ये स्वतःसाठी 1-2 तास तरी आवर्जून ठेवायचे. आणि ह्या 2 तासात करायचं काय, तर त्यातला 1 तास कंपल्सरी फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी घ्यायचा. इथे मी व्यायाम हा शब्द मुद्दाम वापरलेला नाही आहे. तुमच्या आवडीप्रमाणे बागेत चालणं, जिम, योगा, झुंबा किंवा डान्सची आवड असेल तर आवडतं म्युझिक लावून अर्धा तास तरी डान्स करणं, ह्याच्यापैकी काहीही तुम्ही करू शकता. हे झालं शरीरासाठी. आणि उरलेला 1 तास द्यायचा मनासाठी. म्हणजे ज्यांच्याशी बोलून बरं वाटतं अशा लोकांना फोन करणं किंवा एखादा छंद आपला जोपासणं. ह्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला असं वाटणार नाही की मी स्वतःसाठी जगलेच नाही. कारण आपलं काय होतं ना, कामांमधून मध्ये मध्ये ब्रेक मिळाला आणि थोडा वेळ काही न करता बसलो तरी आपल्यालाच गिल्टी वाटतं की इतकी कामं पडलीत आणि काय मी नुसती बसून वेळ वाया घालवते. आणि मग ह्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आपण मोबाईल हातात घेतो आणि 15 मिनिट काहीतरी बघते असं म्हणून 1 तास त्याच्यावर वाया घालवतो. आणि त्यानंतर अजूनच गिल्टी वाटतं. तर मोबाईल न घेता ठरवून 15 मिनिट शांत बसण्याचा प्रयत्न करायचा. इथे मी ध्यान किंवा मेडिटेशन म्हणत नाहीये, कारण ते प्रत्येकालाच जमेल असं नाही. कधी कधी असं होतं ना, कोणी आपल्या घरी नवीनच येतात आणि म्हणतात तुमच्या बाल्कनीतून छान व्ह्यू दिसतो किंवा तुमच्या खिडकीत बसलं की छान हवा येते. आणि तेव्हा लक्षात येतं आपण दिवसभरात काय, महिन्याभरात पण कधी बाल्कनीत दिसणारा नजारा पाहत नाही किंवा आपल्या खिडकीत बसून येणाऱ्या हवेचा आनंद घेत नाही. तर कधीतरी ठरवून ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायचा. नजारे बघायला प्रत्येक वेळी पहाडांवर आणि हवा खायला हिल स्टेशनवरच गेलं पाहिजे असं काही नाही. असे छोटे छोटे आनंदाचे क्षणच मनाला मोठं समाधान देऊन जातात.